प्रसारित करत आहोत आध्यात्मिक साधनेच्या प्रवासात आलेल्या सत्यानुभवांवर आधारित सुधीर कुलकर्णी लिखित कृष्णधवल या पुस्तकाचं अभिवाचन. अभिवाचक जयंत ठोंबरे आणि अनुराधा मटकरी. आज ऐकूया या अभिवाचनाचा भाग दुसरा. जेजुरीमध्ये मल्हारी मार्तंडाच्या पायथ्याला दिनांक 6 ऑगस्ट 1946 मध्यरात्रीनंतर जन्म झाला आमचा. अंधारातून प्रकाशाकडे सरकणाऱ्या रात्रीनं जन्मताना जरी अंधार दाखवला तरी उजेडाकडे वाटचाल होती. जन्मतःच आमच्या डोक्याला मागच्या बाजूला उजव्या कानाजवळ एक गाठ होती म्हणे. त्याचा परिणाम असेल, पण मी एकसंध रडत असे म्हणे. त्यावर आमच्या मातुल आजीने, अक्काने, निवर्तलेल्या आजोबांची एक विचित्र बोली गेली. हे बाळ तुम्ही असाल तर तसं दर्शन द्या. बारशाला त्याचं नाव तुमचं ठेवेन. याच्या डोक्याची गाठ नाहीशी झाली पाहिजे आणि हा रडायचा थांबला पाहिजे. आणि त्याच रात्री अक्काला स्वप्न पडलं. आजोबा बाजीराव पेशवे तिच्या स्वप्नात आले आणि तिला म्हणाले, मेथीच्या एका पानावर मला जेवायला वाढ. तिने वाढलं आणि मी रडायचं थांबलो. आणि विशेष म्हणजे ती गाठही बसली. आमचं पहिलं नामकरण बाजीराव असं झालं. वडिलांचं आवडतं नाव सुधीर हे त्यांनी ठेवलं आणि तेच रूढ झालं. पण लग्नानंतर पत्नीला बाजीराव नाव घेण्याचा सोपस्कार पार पाडावा लागला. कारण अक्कानं तसं तिच्या मनावर बिंबवलं. ही मला चेष्टेने म्हणायची सुद्धा. शौर्याचं जाऊ दे, पण कुठून मस्तानी तेवढी आणू नका. आणखीन एक गंमत मला पुसटशी आठवते. मी 4 वर्षाचा असेन. जेजुरीला मामांच्या घरातील पत्र्यांच्या खोलीबाहेर मित्रांच्या बरोबर मी खेळत होतो. ते घर म्हणजे भलं मोठं प्रवेशद्वार असलेलं बसकं असं घर. निम्म अर्धवट पडकं होतं. कधीची तरी दुमजली इमारत होती तिथे. निम्मा भाग मामांच्या मालकीचा. त्या वास्तूला ते राजवाडा म्हणून ओळखत होते. मी जमिनीत एक खड्डा खणला होता, टिचभर खोलीचा, आणि सवंगड्यांना सांगत होतो, ही माझ्या शेतातली विहीर मी खणली आहे, पाणी चांगलं लागणार. आणि हे बोलणं अक्कानं ऐकलं आणि तिच्या आश्चर्याला पारावर राहिला नाही. कारण आजोबांनी त्यांच्या शेतात खरोखरीच एक विहीर खणली होती आणि त्या विहिरीला आज नाही उद्या चांगलं पाणी लागेल अशी त्यांची आशा होती. मी बालपणी आजोळीत जास्त राहिलो. अक्का, मावशी सारेच कोडकौतुक करायचे. पण एकदा काय झालं, रागाच्या भरात भली मोठी रवी ज्या खांबाला बांधून अक्का ताक घुसळायची तो खांबच मी उपसून काढला. त्यावेळी मात्र अक्काचा राग अनावर झाला. तिने मला एका कोपऱ्यात उभं करून मारलं. मी रडलो, पण पाठोपाठ ती रडू लागली. मला हे विचित्र वाटलं. पण नंतर ती मावशीला सांगताना मी ऐकलं, आज मी फार मोठा गुन्हा केला. आज मी यांच्यावर हात उगारला गो. आणि ती रडतच राहिली. मी मात्र मला पूर्वजन्मीचा बाजीराव समजत मोठा होऊ लागलो. पण एक झालं, मृत्यू पुनर्जन्माचं ज्ञान जरुरीपेक्षा लवकर मिळालं. त्या ज्ञानाचा विळखा घातलेल्या अनेक गूढ गोष्टींचा विळखा माझ्या बालमनाला देखील बसला होता. गूढ गोष्टींचे पदर लपेटतच माझं बालपण जेजुरीत माझ्या मामे भावंडांबरोबर पुढे चाललं होतं. माझ्या मामी मला आहो सुधीर असं म्हणून हाक मारायच्या. सुरुवातीला मला संकोचल्यासारखं व्हायचं, पण मला ते आवडायचं. कारण आमचे नाथा मामा म्हणजे अतिरागीट. सुधीर अशी हाक कानी आली की भीतीची लकेर अंगातनं जायची. त्यांच्या तुलनेनं मामींची प्रेमळ हाक उबदार वाटायची. नंदू, शैला या मामे भावंडांनंतर आत्माराम हा मामे भाऊ मिळाला. तो ॲक्सिडेंटमध्ये गेलेल्या राम मामांचा पुनर्जन्म आहे असं घरात बोललं जायचं. खुद्द नाथ मामासुद्धा याच मताचे होते. म्हणूनच त्यांचं नाव आत्माराम ठेवलं होतं. तो दिसायला देखील अगदी त्यांच्यासारखाच. त्यामुळे पुनर्जन्माची पारंबी मूळ वृक्षाप्रमाणे भासत होती. एके दिवशी रात्री मला कोणीतरी गुरुजींकडे येऊन राजवाड्यावर बोलवायला आलं. त्या दिवसात रात्री आम्ही 7वीतली मुलं अभ्यासासाठी कुलकर्णी गुरुजींच्या घरी जात असू. कंदिलातील अभ्यास.
बोलवणारी व्यक्ती निघून गेली. गुरुजींनी मला राजवाड्यावर जायला सांगितलं. पण जाणार कसा? वाटेत उदासांचा बोळ होता. उदासांचा बोळ म्हणजे त्या वयात गूढ शक्तींचं कोठार. सर्व भूतखेतं तिथंच असतात ही समजूत. दिवसा देखील मी ती बोळ टाळीत असे. अगदी नाईलाजानं जावं लागलंच तर मनातल्या मनात राम राम असं म्हणत पळत पळत बोळ पार करीत असे. आता तर अंधार आणि सोबतही कोणाची नाही. राजवाड्यावरचं बोलवणं आणि गुरुजींची आज्ञा जाणं तर भागच होतं. शेवटी मनाचा हिय्या केला, पाऊल उचललं आणि सारी शक्ती एकवटून पळणं सुरू केलं. उदासांच्या बोळातून पळताना रामाला ऐकू जावी एवढ्या मोठ्यानं जवळजवळ ओरडतच रामरक्षा म्हटली. छातीचा भाता फुटायचाच बाकी होता. अर्थातच भूतखेतं रामाला नव्हे तर बहुधा माझ्या पळण्याला ओरडण्याला भिवून दूर पळाली असावी. राजवाड्यात पाऊल टाकलं मात्र एकदम लखलखीत वातावरण. 8-10 मोठी माणसं, त्यामध्ये नाथमामा, अण्णाकाका, बाळूमामा आठवतात. काही बायका पायरीवर, त्यात मामी मावशी आठवतात. काही मुलं, त्यात नंदू आणि शैला आठवतात. ही सगळी मंडळी पाहत होती ते खोदकाम. अंगणात एक चौकोनी खड्डा खणला जात होता. काही गडी माणसं कुदळी फावडी घेऊन घाम गाळीत होती आणि गॅसबत्ती खस असा आवाज करीत लख्ख प्रकाश फेकीत होती. मी मुलांमध्ये जाऊन उभा राहिलो. समजलं की ती यज्ञाची तयारी चालली आहे. एक महाराज उद्या येणार आहेत आणि ते यज्ञ करणार आहेत. ही सारी गंमत पाहायला मला गुरुजींकडून सोडवून आणण्यात आलं होतं. दुसऱ्या दिवशी 5-6 मंडळींच्या थव्यातून एक धोतर नेसलेले, पंचा, उपवस्त्र म्हणून पांघरलेले, स्थूल शरीर असलेले महाराज आले. त्यांचा तोंडावळा गोल आणि डोळे मोठे होते. त्यांच्या भक्तांकडून बाबा महाराज की जय असा अधूनमधून जय जयकार चालला होता. घरचे सुद्धा त्यांच्या सुरात सूर मिसळवीत होते. मीही तेच करू लागलो. पण कधीकधी अजाणतेपणानं मी फारच मोठ्यांदा सूर लावित असे. त्यावेळी गर्दीतलं कोणीतरी आक्षेपाचा कटाक्ष माझ्याकडे टाकीत असे. त्या महाराजांच्या जवळपास मी घुटमळू लागलो. सेवेकरी मंडळी मध्ये मध्ये मला तिथे थांबण्यास हरकत घेत, पण मी श्रद्धेने ओला झालो होतो. तिथून हाकलल्याचा अपमान न मानता मी चिकाटीनं घुटमळण्याचा चेंगटपणा सुरूच ठेवला. 2 दिवसात त्या महाराजांनी काही चमत्कार केलेले मी पाहिले. दर्शनाला पायावर डोकं ठेवलं की कोणाकोणाच्या हातात ते रिकाम्या मुठीतून चौकोनी आकाराची खडीसाखर देत. संध्येच्या वेळी जी भक्तमंडळी भोवती असत त्यांना हातावरून सोडलेल्या आचमनाच्या पाण्याचं तीर्थ म्हणून देत. कोणाला चमेलीचा सुगंध तर कोणाला चाफ्याचा. अक्का नेमकी पहिल्या दिवशी तापानं फणफणली. दुसऱ्या दिवशी तिचा ताप गेला आणि महाराजांना ताप आला. आम्ही त्यांचा ताप घेतलाय असं ते म्हणत होते. या साऱ्या चमत्कारांचा परिणाम म्हणजे माझ्यामध्ये श्रद्धेची ठिणगी निर्माण झाली. बालपणातील अद्भुत गूढ शक्तींबाबत, मनावरील विळखे आणि ईश्वरीय शक्तीबाबतचे श्रद्धेचं स्फुल्लिंग बाळगत माझं वय वाढत होतं. दोन्ही बाबतीत होकारार्थी आणि नकारार्थी असे परस्पर विरोधी विचार आणि मतं मांडणारे अनेक जण संपर्कात येत होते. साऱ्यांचीच मतं पटत होती आणि संभ्रमात भर पडत होती. तशातच मांत्रिक, तांत्रिक, भविष्य, बाबा महाराज, भूतखेत, चेटूक, भानामती, ईश्वर सब झूठ है, मी खरा आहे या आत्मविश्वासाला देखील कोंब फुटला होता. पण तो फुटलेला कोंब वाढीस लागला का? 1969 साल. मी बी फार्मसीच्या शेवटच्या वर्षाची प्रॅक्टिकल परीक्षा देत होतो. केमिस्ट्रीचं प्रॅक्टिकल. परीक्षेत दिलेला एक्सपेरिमेंट पूर्ण करून कॅल्क्युलेशन केलेला पेपर सुपरवायझरकडे सुपूर्द करून उगाचच वेळ काढत आणि इतर मित्र काय करतायत हे पाहत वेळ काढत होतो. वर्गमित्र गजानन जोशी गोंधळून भांबावलेला दिसला. त्याची अवस्था पाहून मी त्याला धीर देण्यासाठी त्याच्याजवळ गेलो. तोच रामभाई पटेल नावाचे एक्सटर्नल एक्झामिनर आले. त्यांनी मला जोशीच्या टेबलापाशी पाहिलं. त्यांना वाटलं मी कॉपीच करतोय. ते माझ्यावर खेकसले. यू आर डुईंग कॉपी? ब्रिंग युअर पेपर. मी अवाक झालो. म्हणालो, नो सर, आय हॅव ऑलरेडी कम्प्लिटेड माय एक्सपेरिमेंट अँड सबमिटेड ऑल्सो. सरांचा भ्रमनिरास झाला, पण अहम दुखावला. त्यांनी माझ्याकडे दुसरी कोरी उत्तरपत्रिका घेतली आणि त्यावर कॉपी असं लाल पेननं शेरा मारून सही केली. झाल्या प्रकारानं मी हतबल झालो. माझी कोणतीही चूक नसताना हे काय घडलं?
स्वतःलाच मी विचारू लागलो. मनाची आंदोलनं असह्य झाली आणि माझ्यातील मी असहाय्य असल्याची जाणीव झाली. कुठली तरी अन्य शक्ती प्रभावी होती याची झुळूक मनाला शिवून गेली. त्याच परीक्षेत आणखी एक प्रसंग घडला. 2 पानी प्रश्नपत्रिका होती. एकूण 8 प्रश्न होते. 5 सोडवायचे होते. परंतु माझ्या हातात आलेली प्रश्नपत्रिका फक्त 7 प्रश्न दर्शवित होती. पेपर सुपरवायझरच्या हाती सुपूर्द केल्यानंतर वर्गमित्रांशी बोलताना समजलं की त्यांच्या प्रश्नपत्रिका 8 प्रश्नांच्या होत्या. त्यांच्याकडील 8वा प्रश्न बघितला. मला त्याचं उत्तर चांगलं येत होतं. तेवढ्यात कोणीतरी म्हणालं, तू युनिव्हर्सिटीकडे तक्रार कर, तुला त्या प्रश्नाचे पैकीच्या पैकी मार्क्स मिळतील. झालं. त्या मोहापोटी मी युनिव्हर्सिटीकडे लेखी तक्रार केली. 8च दिवसात A.K. देशपांडे सरांनी मला बोलवलं आणि अत्यंत क्रोधित नजरेनं मला निहाळलं. तुच्छतेने विचारलं, तू काय स्वतःला फार शहाणा समजतोस काय? मला संदर्भच लागेना. मी नकारार्थी मान हलवली आणि म्हणालो, काय झालं सर? झालं. लाभारस बाहेर पडावा तसं ते मला बोलू लागले. माझी तक्रार करतोस काय? तीही युनिव्हर्सिटीकडे डायरेक्ट? आत्ता मला संदर्भ लागला. मी सांगायला सुरुवात केली तसं ते अधिकच भडकत मला म्हणाले, अरे तो पेपर मी सेट केला होता आणि मीच सायक्लोस्टाईल केला होता. एखादं पान चुकून राहिलं असेल जोडायचं, पण म्हणून काय तू माझी नोकरी घालवायला बसलास? तसं नाही सर, पण मला. मी बोलण्याचा खूप प्रयत्न करत होतो. तेवढ्यात सरांचं एक अतिशय तप्त वाक्य माझ्या कानावर आलं, नाव यू गेट आउट. मी आता बघतोस तू कसा पास होतोस ते. झालं. मी रडकुंडीला आलो होतो. बोलण्यात अर्थच नव्हता. मी मान खाली घालून परत फिरलो, पण स्वतःलाच विचारत होतो, यात माझी काय चूक? पुन्हा एकदा अन्य शक्तींचा प्रभाव जाणवला. अहम गौण हे मनोमन पटलं. ऋतू बदलाच्या सुमारास आकाशातील वीज पावसांचा खेळ खरं म्हणजे सुखावह. विजेपाठोपाठ ढगांचा गडगडाट छातीवर दडपणही कधीतरी देतो. निसर्गाबाबत समाधान आणि आदर निर्माण करून जातो. परंतु अशाच एका खेळानं खिळवून टाकली आहे आठवण मनामध्ये. 1963 साल. रत्नागिरीमध्ये सड्यावर आम्ही राहत होतो. त्यावेळेची घरे अंतरावर होती. तशी ऐसपैसही होती, पण पूर्वीच्या धाटणीची. आगगाडीचा डबा, सरळ सोट खोल्या. आम्ही मधल्या खोलीत झोपलो होतो. त्या काळात फक्त उच्चभ्रू लोकांकडेच कॉट्स असायच्या. आमच्याकडे जमिनीवर गाद्या टाकूनच आम्ही झोपायचो. आणि मध्यरात्री एका विचित्र रूप धारण केलेल्या निसर्गानं आम्हाला सर्वांना जाग आली. प्रचंड लखलखाट आणि त्याच क्षणी होणारा कांठाळे बसवणारा गडगडाट. वास्तवात विजेचा प्रकाश लखलखल्यानंतर गडगडाट ऐकू येण्यास काही क्षणांचा तरी वेळ लागतो. परंतु आता प्रकाश आणि आवाज एकाच वेळी येऊ लागले होते. म्हणजेच वीज अगदी जवळच लखलखत होती. आणि त्यापेक्षाही भयानक अनुभव म्हणजे त्याच वेळी आमच्या प्रत्येकाच्या अंगातून विजेचा प्रवाह क्षणार्धात वरून खाली झरझरत जायचा. त्याचा अर्थ पूर्ण वातावरण विद्युतभारित झालं होतं. लाईट तर गेलेच होते. तरीही खबरदारी म्हणून अण्णांनी मला मेन स्विच बंद करायला सांगितला. मला दिसावं म्हणून अण्णा गादीवरच उभा राहून मला कंदील दाखवित होते. मी मेन स्विच बंद करून मागे फिरलो. तो काय, माझ्या डोळ्यासमोर प्रचंड लोळ. तो लोळ अण्णांच्या डोक्यावरच पडल्याचं मला दिसलं आणि त्या क्षणी कंदिलासकट अण्णा धाड दिशी पडले. त्यांच्या मस्तकावर शेंडीच्या जागी भला मोठा हातोडा मारल्याचा आघात झाला. वीज त्यांच्या अंगातून गेली होती. आम्ही सारेजण अक्षरशः भेदरून गेलो होतो. ईश्वरी कृपा म्हणून अण्णा वाचले होते. विजेचा नगण्य अंश त्यांच्या डोक्यातून शिरकाव करून जमिनीत गुप्त झाला होता. विजेनं दिलेला झटका पुरेसा नव्हता म्हणून की काय, वादळानं वादळी अनुभव दिला. 1965 साल. कॉलेजच्या सुट्टीत मे जूनमध्ये मी वेंगुर्ल्याला आलो होतो. अण्णांची बदली तिथे काही वर्षांपूर्वी झाली होती. मडकईकरांच्या माडीवर भाड्यानं राहत होतो. बहिणी चित्रा, रेखा, मामेबहीण शैला यांच्यासह मजेत सुट्टी घालवत होतो. आणि एके दिवशी रेडिओवरून सूचना आली, येत्या 48 तासात 160 किलोमीटर वेगाने वारे वाहणार असून मच्छीमारांनी समुद्रात जाऊ नये. ऐकताना गंमत वाटली.
वादळ म्हणजे काय असतं हे पाहण्याची संधी आयतीच चालून आली आहे असं वाटलं. केव्हा एकदा वादळ चालू होतंय याची उत्सुकता लागली. वादळात जवळ असलेल्या टेकडीवर जाऊन फेरफटका मारायचा मनसुबाही रचला. तशी हुशारकीही मारली आणि दुपारी 2च्या सुमारास एकाएकी शांतता चोर पावलांनी आली. एकमेकांना जशी जाणवली तशी सुरुवातीला गंमत वाटली, पण जसा वेळ जाऊ लागला तसं छातीवर अनामिक दडपण जाणवू लागलं. नकळत घरातली काही मंडळी एका खोलीत जमा झाली. काही काळ गेला आणि एकाकी असा अस्पष्ट असा आवाज येऊ लागला. बाहेरची झाडं, जी इतका वेळ शोकसभेला उभं राहावं तशी उभी होती, ती पानांकडून हलू लागली. घरातील सर्वांच्या नजरा चमकल्या. एक अद्भुत आनंद अनुभवायला मिळणार होता. त्याचं जणू आम्ही स्वागत केलं होतं. पाहता पाहता बाहेरची रूपं पालटू लागली. गाडी जशी वेग घेते तसा बदल होऊ लागला. झाडांची पानं जोरात हलू लागली. वाऱ्याचा आवाज स्पष्ट झाला. धूळ उधळली. हवेतून हलकीच पानं इकडे तिकडे भरकटू लागली. हवेत गारवा जाणवू लागला. आम्ही भावंड एकाच खिडकीत जमून ते दृश्य पाहण्याचा आनंद घेऊ लागलो. मी धाडस दाखवावं म्हणून अंगणात चक्कर देखील मारून आलो. घरमालकांनी मला नावमेद केलं आणि पाहता पाहता निसर्गानं रौद्र रूप धारण केलं. आत्तापर्यंत आनंदमयी वाटणारा निसर्ग एकाएकी रागवलेल्या वडिलांसारखा वाटू लागला. वारा तीव्र वेगाने वाहू लागला. आवाज वेड लागलेल्या बाईनं ओरडावं असा ओरडू लागला. छातीवर दडपण आणू लागला. एवढ्यात मडकेकरांच्या माईंचा ओरडून बोलण्याचा आवाज आला. कुणी बाहेर पडूचा नाही, वेगवेगळं बसा, एका खोलीत बसूचा नाही. का? अरे एकान झाड पडलं तर भिंती खाली मारूक व्हाया. बापरे! छातीत ते भय वाऱ्यासारखं घुसलं आणि आम्ही लगेच पांगलो. कुठे बसला तर आपला जीव वाचेल याचाच विचार प्रत्येकाच्या डोक्यात होता. आणि बाहेरचं रूप आणखीन पालटलं. नारळीची झाडं पिळवटून गोलाकार हलत होती. मोठी झाडं फांद्यांना काबूत ठेवू शकत नव्हती. ती शिक्षा कठोर होती. निसर्ग जणू 3rd डिग्री वापरत होता. एवढ्यात कांठळ्या बसवणारा आवाज झाला. आमच्या माडीच्या जिन्यावरील छपरावरील कौल खळकन कोसळली. माडीला एक धक्का बसला, कारण एक नारळाचं झाड उन्मळून पडलं होतं. नुसतं भिंतीला टेकलं होतं. झगडलं होतं निसर्गाशी, पण शेवटी हारलं होतं. आयुष्यभर जमिनीशी असलेलं नातं त्याला तोडावं लागलं होतं. दुःखानं ते हतबल होऊन आमच्याकडे पाहत होतं, दिनवाणं. माझी टेकडीवर फेरफटका मारण्याची सुरसुरी पुरी उतरली होती. काळ्या कृष्ण अनुभवानं एक पाऊल पुढे टाकलं होतं. मग निसर्ग भूकंपाबाबतच्या अनुभवात कमतरता का करेल? कोयना भूकंपानं पृथ्वीच कंपायमान केली होती. माझ्यासारख्यांची ती काय कथा? 1965 साल, 11 डिसेंबरची ती पहाट. कॉलेज ट्रीपबरोबर महाबळेश्वरला गेलो होतो. गाढ निद्रेत असतानाच हादरून गेलो. जाग आली पाळण्यातील हेलकाव्यांनी. सर, वर्गमित्र सारेच जण उठले, एकत्र आले आणि उजेड होईपर्यंत एकाच खोलीत अंधारात जागत बसले. लाईट गेलेले होते. विस्मयानं सरांचे भूकंपाबाबतचे ज्ञान ग्रहण करीत बसलो. सकाळपासून बातम्या येऊन धडकू लागल्या. त्यात काल्पनिक जास्त, अतिशयोक्ती अतिच. मेलेल्या माणसांचा आकडा तर 2000 तर कधी 5000. प्रेत वाहायला ट्रक म्हणे कमी पडू लागले आहेत. सारच अति. याचा परिणाम म्हणजे सारेच मनानं धास्तावलेले. ऐकावं ते खरं वाटे. मी तर मालवणला पळून जाण्याचा बेत आखला, पण कोणी धीर दिला म्हणून कृतीत आणला नाही. पण मन मात्र खूपच खच्ची झालं होतं. त्यातच भास्करराव म्हणून एक गृहस्थ रोजच नवनवीन बातम्या द्यायचे. आज काय तर कराड गावात एक 10 फूट रुंदीची जमिनीला भेग पडणार. उद्या काय तर कोयना धरण फुटून कराड पाण्याखाली जाणार. परवा काय तर मनोऱ्यावर बसून कावळा तिथपर्यंत पोहोचलेलं पाणी पिणार. सारच विश्वासार्ह वाटत होतं. भीतीने भयानक चित्र रेखाटली होती, नव्हे रंगवली होती. रंग भीतीदायक होते. पाणी कराडात शिरलं तर काय करायचं हे मनातून ठरवलं. सायकलवरून सदाशिवाच्या डोंगरावर जायचं. त्यासाठी रोज मी सायकलमधली हवा तपासून पाहू लागलो.
डबल सीट कोणाला घ्यायचं हेही ठरवून टाकलं. भाग्यवान होता अरुण विंकर. त्याच्यापेक्षा मी सायकल जोरात चालवू शकतो हा माझा आत्मविश्वास होता. त्यानंही होकार दिला होता. मनानं कराडमधून मालवणला स्थलांतर केलं. मालवणला भूकंप झाला तर समुद्राची लाट किती फूट उंचीची असेल? मालवण समुद्राजवळ असलेल्या आईवडिलांच्या घराला किती सेकंदात ती लाट पोहोचेल वगैरे सर्व अंदाज डोक्यात बिनचूक तयार झाले. मग 16 पानी पत्र लिहिलं अण्णांना. त्यात काय होईल याची त्यांना माहिती दिली. त्यावर त्यांनी उपाय काय करायचा हेही मार्गदर्शन केलं. मालवण सोडून तात्काळ जेजुरीला स्थलांतर करावं हे विनवून सांगितलं. कारण जेजुरीला पाणी येणारच नाही हे मी ताडलं होतं. आणि सूचनाही दिली होती की यदा कदाचित एसटीच्या तिकिटाचे पैसे नसतील तर सर्वांनी चालत निघावं. याचा परिणाम एकच झाला. पत्र वाचून अण्णा आईला म्हणाले, आपल्या मुलाला निश्चित वेळ लागलाय. आईने रडारड केली. बहिणी कावऱ्या बावऱ्या झाल्या. पूर्ण भूकंप झाला होता. कृष्ण अनुभव. बी फार्मसीची परीक्षा पास झाल्यानंतर नशीब काढायला मुंबईला जावंसं वाटलं. का? तर सर्वजण मुंबईत जाऊन नशीब काढतात म्हणून. मुंबई म्हणजे काय हे कोणाला माहिती होतं? एक मोठं शहर आणि सर्व नटनट्या मुंबईत राहतात एवढंच. माझा चुलत भाऊ कमलाकर देखील मुंबईत राहत होता, RCF कॉलनीत. दुसरं म्हणजे औषधाच्या कंपन्या मुंबईत आहे हे समजलं होतं. मी निश्चय केला. अण्णांना म्हणालो, मला मुंबईला जायला पैसे हवेत. अण्णांनी व्यथित नजरेनं माझ्याकडे पाहिलं आणि म्हणाले, ते शेंगांचं पोतं आलं आहे ना आपल्या शेतातून, ते विक आणि जा. आणि हवे असेल तर आपली सायकल विक आणि तेही पैसे घेऊन जा. आमची BSA कंपनीची सायकल होती. अण्णा ते वापरीत असत. ती त्यांना आईच्या मामांनी दिली होती. मामांना ती त्यांच्या सासऱ्यानं दिली होती. त्याचे 60 रुपये आले. शेंगांचे 300 रुपये आले. एकूण 360 रुपये उभे झाले. आम्ही मुंबईला गेलो. भाऊकडे उतरलो. आम्ही दोघेजण आनंदानं तिथं राहू लागलो. पण नोकरीचं जमेना. जिथं तिथं इंटरव्ह्यूमध्ये नापास. आमचं ज्ञानही भारी आणि इंग्रजी तर लयच भारी. सुरुवातीचे नकार हलके वाटले, पण नंतर तेच जड वाटू लागले. फाजील विश्वासाची जागा आता भयानं घेतली आणि अतिशय आश्चर्यकारकरित्या लॅबॉरेटरीज ग्रीमॉस्टमध्ये सिलेक्ट झालो. आयुष्यात अजिबात ओळख नसलेल्या VK काळे नावाच्या सद्गृहस्थानं माझ्यासाठी शब्द टाकला आणि सिलेक्ट झालो. खात्री आहे मला विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं मी लाजिरवाणी वाटावी इतकी चुकीची दिली होती. पण सिलेक्ट झालो हे खरं. कोण होतं माझ्या मागे उभं? हीच ती ईश्वरीय कृपा. धवला अनुभव. श्रोते हो, आत्ताच आपण सुधीर कुलकर्णी लिखित कृष्णधवल या पुस्तक अभिवाचनाचा भाग 2 ऐकलात. अभिवाचक होते जयंत ठोंबरे आणि अनुराधा मठकरी. आजचा भाग तुम्हाला कसा वाटला याविषयी तुमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. या अभिवाचनाचा पुढचा भाग आपण ऐकू शकणार आहात पुढच्या गुरुवारी. आणि हो, याबरोबरच रेडिओ जयंतवर उपलब्ध असलेल्या अनेक दर्जेदार पुस्तकांचं अभिवाचनही आपण नक्कीच ऐकू शकता. त्यासाठी रेडिओ जयंत लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. रेडिओ जयंतचं सबस्क्रिप्शन फ्री आहे. धन्यवाद.